नालासोपारा पूर्व आचोळ विभागामधील महापालिकेचा जो राखीव भूखंड होता या ठिकाणी 41च्या वर ज्या इमारती आहेत ह्या अनधिकृत उभा राहिलेल्या होत्या। आता हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे आज सकाळपासूनच महापालिकेने प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी संपूर्ण 41 बिल्डिंगवरती टप्प्याटप्प्याने कारवाईला सुरुवात केलेली आहे। या कारवाईमध्ये जे इमारतीमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत या रहिवाशांचं सर्व सामान बाहेर काढून या ठिकाणी ही कारवाई सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्ण जे प्रचंड असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या भूखंडाला सर्व बाजूनी पोलिसांनी छावणीचं स्वरूप आणलेलं आहे। कालच मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून या परिसरामध्ये म्हणा या आदेश सुद्धा लावण्यात आलेला होता आणि आता या कारवाईमध्ये महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी जे आहेत हे सहभागी झालेले आहेत। माझ्यासोबत आता अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे सर आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत कारवाईचं कसं स्वरूप आहे? वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्वे क्रमांक 22 ते 34 आणि 83 या राखीव भूखंडावरती ज्या ठिकाणी आमचं डम्पिंग ग्राउंड आणि STPचं रिझर्वेशन होतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेले आहेत। जवळजवळ 41 इमारती या ठिकाणी 2002 ते 2010 या कालावधीमध्ये उभारलेल्या आहेत। त्याच्या अनुषंगानं माननीय उच्च न्यायालयानं या इमारतींच्यावरती निष्कासनाची कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते। त्याला अनुषंगून आजपासून आम्ही या ठिकाणी ही मोहीम हाती घेतलेली आहे। आणखी टप्प्याटप्प्याने या सगळ्या इमारती आम्ही आता जमीनदोस्त करणार आहोत। सर, ह्याच्यामध्ये एकूण किती कुटुंब राहतात? या कुटुंबांची काय पर्यायी व्यवस्था केलेली आहे का? आणि हायकोर्टाचा नेमका आदेश काय आहे? या ठिकाणी अंदाजे 500 कुटुंब राहतात। बरीचशी कुटुंब सोडूनही गेलेली आहेत, सहकार्य केलेलं आपल्याला त्याच्यामध्ये। आणखी माननीय उच्च न्यायालयानं आम्हाला या ठिकाणी तात्काळ या बाबतीमध्ये ही बांधकाम निष्कासनाबाबत आदेश केलेले आहेत। त्याच्या अनुषंगाने ही कारवाई सुरू आहे। किती एकरचा पूर्ण भूखंड आहे आणि या भूखंडावरती आज जी कारवाई आहे ही यंत्रणा किती मोठी आहे? हा टोटल सर्वे जो आहे, सर्वे नंबर जो आहे, आम्ही आता मगाशी जो मी नमूद केला तो साधारण 30 एकराचा हा एरिया आहे। आणि त्या एरियामध्ये काही भागामध्ये ह्या इमारती उभारलेल्या आहेत। ही कारवाई कशी ह्या कारवाईचे टप्पे कसे असणार आहेत? पहिला टप्पा कसा असणार आहे, दुसरा टप्पा कसा असणार? याच्यामध्ये सर्वप्रथम आम्ही ज्या धोकादायक इमारती याच्यामध्ये आहेत ज्या आम्ही घोषित केलेल्या होत्या त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कारवाई म्हणजे त्या इमारती पहिल्यांदा आम्ही जमीनदोस्त करतोय आणि तदनंतर उर्वरित इमारती आपण सलगपणे सातत्य ठेवून आम्ही आता निष्कासित करतोय। सर, जे या इमारतीमधले जे कुटुंब आहे यांची काही पर्यायी व्यवस्था वगैरे झालेली आहे का? नाही, याच्या बाबतीमध्ये पर्यायी व्यवस्था महानगरपालिकेकडे कोणतीही नाही आहे, कारण तशा पद्धतीची व्यवस्थाही नाही, तशा पद्धतीचा हाऊसिंग स्टॉक आपल्याकडे उपलब्ध नाही आहे। त्यामुळं नागरिकांनी स्वतःहून आपापली व्यवस्था करण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आता या कारवाईत एकूण किती स्टाफ आहे सर? किती कर्मचारी आहेत? महापालिकेची यंत्रणा काय काय काम करते? या एकूण कारवाईमध्ये महानगरपालिकेचे सगळ्या प्रभाग समितीचे सगळे माझे सहाय्यक आयुक्त, त्या प्रभाग समितीतला अतिक्रमण विभागाचा सर्व स्टाफ, माझे झोनलचे उपायुक्त, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त हे सगळे सहभागी याच्यामध्ये झालेले आहेत। शिवाय महानगरपालिकेचा जो MSFचा स्टाफ आहे तोही या ठिकाणी मदतीला आहे। आणि विशेष म्हणजे सांगायचं, या ठिकाणी पोलीस विभागाचं अत्यंत चांगलं सहकार्य आहे। अंदाजे 300 पोलीस या ठिकाणी आज बंदोबस्ताकरिता या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्याचबरोबर SRPचे लोकसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची तुकडी या ठिकाणी उपस्थित आहे। हे होते अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू आहे। आज ज्या अतिधोकादायक इमारती आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार आहे आणि टप्प्याटप्प्यानं सलग या ठिकाणच्या 41 इमारती ह्या भुईसपाट केल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांनी सुद्धा स्वतःहून सहकार्य करावं आणि बाहेर पडावं असं आव्हान सुद्धा पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।